क्रमांक 1, प्रभाग क्रमांक 9 आणि प्रभाग क्रमांक 10 या जागेवरून जे आपले रिपोर्टिंग करतात हरीश मारू IMA हॉल येथून ते आपल्यासोबत कॉल लाईन म्हणून जोडले जात आहेत. थेट आपण त्यांच्याशी या ठिकाणी संपर्क करूया. प्रथमतः सरजी, हॅलो सरजी, येतोय आवाज? हॅलो हॅलो हॅलो. हरीश मारू सर या ठिकाणी जोडले गेलेले आहेत. सरजी, येतोय आवाज? हो, येतोय. सरजी, काय सांगता येईल महत्वपूर्ण माहिती, आत्ताचे अपडेट काय? आत्ताची अपडेट अशी आहे की सकाळी पहिल्यांदा टपाली मतदानाचं हे झालं. टपाली मतदानाच्या संदर्भामध्ये एकूण 54 टपाली मतदान होते. त्याच्यामध्ये प्रभाग 1 मध्ये आणि 1, 9, 10 मिळून 54 मतदान होते. त्याच्यामध्ये 10 मध्ये 14 टपाली मतदान होते, एकामध्ये 8 होते आणि एकामध्ये काहीतरी 32 होते, असे मतदान होते. त्याच्यानंतर प्रत्येक ईव्हीएमची मोजणी सुरू झालेली आहे आणि ईव्हीएमच्या मोजणीमध्ये आता पहिल्यांदा जर आपण बघितलं तर प्रभाग क्रमांक 10ची आता आपल्या पुढे माहिती आहे. बाकीची माहिती आम्ही घेतोय, लवकरच देतो. प्रभाग क्रमांक 10 मध्ये आता पहिले जे 4 टेबल म्हणजे 4 टेबलवरती जी पहिली फेरी झाली, 4 टेबलाची मिळून साधारणतः आपल्याकडे तिथे साबणे आणि कासवेंमध्ये जी फाईट आहे त्याच्यामध्ये कासवे आणि साबणेमध्ये खूपच म्हणजे फाईट आहे. थोड्याफार मताने त्यांच्यामध्ये फरक आहे. सध्या तरी कासवे पुढे दिसत आहेत, साबणे थोड्याफार मताने आहे, पण हा मताधिक्य हे केव्हाही बदलू शकतं, काही सांगता येत नाही. त्याचबरोबर देवा पाटील आणि ठाकरे यांच्यामध्ये देवा पाटील आता पुढे दिसत आहेत आणि सुनील गायकवाड आणि विशाल पवार याच्यामध्ये सुनील गायकवाड पुढे. सुनील गायकवाडला 4 हे मिळून साधारणतः 814च्या आसपास मतं आहेत आणि पवारांना 537 मतं आहे. तर आणि भडांगे आणि लाडकेमध्ये आपण जर बघितलं तर आशा भडांगे या पुढे दिसत आहेत. तर एकंदरीत याच्यामध्ये आतापर्यंत असं आहे की बीजेपी याच्यात प्रभाग क्रमांक 10 मध्ये पुढे जाताना दिसते. आता हे अजून भरपूर 7 राऊंड अजून व्हायचे, हे अजून पहिल्या 4चेच आहे. आता राहिले प्रभाग क्रमांक 1 आणि 9, त्या संदर्भात पण जशी माहिती मिळेल तशी मी आपल्याला कळवतो. पण आतापर्यंतची रिपोर्ट अशी आहे की प्रभाग क्रमांक 10 मध्ये सगळ्यात म्हणजे सुनील गायकवाड हे बऱ्याच मताधिकाने पुढे आहेत. देवा पाटील आणि ठाकरे यांच्यामध्ये देवा पाटील पुढे आहेत. कासवे आणि साबणेमध्ये कासवे थोड्याफार मतांनी पुढे आहेत आणि भडांगे आणि लाडकेमध्ये भडांगे आता पुढे आहेत. अशा पद्धतीची ही माहिती आता आपल्याला मिळते. पुढे परत तसंच देतो मी आपल्याला जशी माहिती मिळते. धन्यवाद. नक्कीच सर, जशी काही अपडेट आपल्यापर्यंत येईल नक्कीच या ऑनलाईनच्या माध्यमातून, बाईटच्या माध्यमातून आपण या ठिकाणी रिपोर्टिंग करावी ही विनंती या ठिकाणी करतो. खऱ्या अर्थाने आपण जर बघितलं प्रभाग क्रमांक 10 मध्ये भारतीय जनता पार्टीचं वर्चस्व आतापर्यंत या ठिकाणी दिसून येत आहे. नेमकी काय परिस्थिती सांगाल त्या ठिकाणी? त्या संदर्भात म्हणजे आता नागरिकांनी जे मतं दिली ते भारतीय जनता पक्षाच्या पार्ट्यात जास्त मतं टाकलेली आहेत आणि अजून पुढच्या अजून फेऱ्या व्हायच्या आहेत. कुठल्या कुठल्या पेटीतनं कसं कसं काय काय होतं ते खरं तर शेवटी निकालांतीच कळेल. पण आत्ता तरी भारतीय जनता पक्षाच्या वतीने म्हणजे ज्या पहिल्या 4 फेऱ्या त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने ते मताधिक्य घेताना दिसत आहेत आणि हाच लीड जर पुढे पडत राहिला तर त्यांच्या विजयाला काही अडचण येत नाही असं दिसतंय एकंदरीत. नक्कीच सर, धन्यवाद. ओके, धन्यवाद. नक्कीच खऱ्या अर्थाने आपण जर बघितलं तर या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आता प्रभाग क्रमांक 10 मधून आघाडीवरती जाताना दिसत आहेत. हरीश मारू सर आपल्या सोबत होते. त्याच पद्धतीने जी काही लढत प्रभाग क्रमांक 10 मध्ये होती त्यामध्ये सुनील गायकवाड हा प्रमुख चेहरा या ठिकाणी होते आणि त्या ठिकाणी आपण बघितलं तर त्या ठिकाणी आघाडीवरती आहेत. देवा पाटील हे देखील भाजपाच्या आघाडीवरती आहेत. भडांगे या ठिकाणी आघाडीवरती आहेत आणि साबणे आणि कासवे म्हणजे साबणे हे भारतीय जनता पार्टीकडून होते आणि शिवसेनेचे कासवे हे या ठिकाणी कासवे हे आघाडी घेताना दिसत आहेत. म्हणजे शिवसेनेचे एक उमेदवार या ठिकाणी आघाडीवरती जाताना खऱ्या अर्थाने बघवायला मिळेल. सरजी, मी परत